शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार, बच्चू कडूंचा बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून संवाद, तर चर्चेसाठी तयार, मात्र नागपुरात या, बच्चू कडूंची मागणी. चर्चेसाठी सरकारची दारं खुली, बच्चू कडूंनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं. आम्ही 4-5 लोक आंदोलन सोडून येण्यापेक्षा तुम्ही नागपुरात या, बावनकुळेंची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत मागे हटणार नाही, 12 वाजेपर्यंतची वेळ, अन्यथा भारत बंद करणार. नागपुरातील आरएसएस कार्यालयात जाणार, बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम. बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री फडणवीस पर्याय काढतील. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार, दत्ता भरणेंची माहिती. बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवणं सुरू आहे. बावनकुळेंची मालमत्ता विकली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. 2 दिवसात बावनकुळेंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार, संजय राऊतांची माहिती. राऊतांना खुलं आव्हान, भ्रष्टाचार बाहेर काढा, माझी मालमत्ता विकून कर्जमाफी करून दाखवा. राऊतांच्या आरोपानंतर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. लोकशाहीत मत आणि विरोध व्यक्त करण्याचे सर्वांना स्वातंत्र्य, मात्र आजच्या सत्ताधाऱ्यांना ते मान्य नाहीये. शिवविधी दर्पणच्या अंकामध्ये उद्धव ठाकरेंचा चालली.